नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन वन गणेश टेक्निकल गणेश या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मित्रांनो, BRO म्हणजे सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती आलेली आहे. आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पहा, BRO रिक्वायरमेंट 2022 आत्ताची जाहिरात आहे. 302 जागांसाठी भरती सुटलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन, जागा किती आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, सर्व माहिती देणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना लिंक शेअर करा आपल्या व्हिडिओची, म्हणजे त्यांना याची माहिती भेटून जाईल. आणि याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. टेलिग्राम ऑल इन वन गणेश या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहा, इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट प्रथम भेटत राहतील. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा मित्रांनो, BRO सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती. BRO रिक्वायरमेंट 2022. BROचा लॉंग फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. हे पहा, इथं दिलेलं आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. जाहिरात क्रमांक 1/2022. एकूण 302 जागा. पदाचे नाव आणि तपशील. पद क्रमांक 1 पदाचं नाव दिलेलं आहे इथं. पदसंख्या पद क्रमांक 1 मल्टी स्किल्ड वर्कर मेसन 147 जागा. पद क्रमांक 2 मल्टी स्किल्ड वर्कर नर्सिंग असिस्टंट 155 जागा आहेत. अशा एकूण या 147 155 अशा एकूण 302 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पहा. शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी 10वी उत्तीर्ण आणि 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ITI, इमारत बांधकाम, ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र किंवा औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र, नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशन ट्रेस किंवा ट्रेस काउन्सिल फॉर व्होकेशन ट्रेनिंग प्रमाणपत्र यापैकी तुमच्याकडे कोणतं तरी प्रमाणपत्र असायला पाहिजे. पद क्रमांक 1 साठी. आणि पद क्रमांक 2 साठी 12वी उत्तीर्ण, 2 ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य. म्हणजे तुम्ही फक्त पद क्रमांक 2ला 12वीवर फॉर्म भरू शकता. 12वीवर फॉर्म भरू शकता. समतुल्य म्हणजे नसलं तरी चालेल. पद क्रमांक 2 तुम्ही फक्त 12वीवर हा फॉर्म भरू शकता. आता वयाची अट पहा. वयाची अट 23 मे 2022 रोजी SC ST साठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे. आता पद क्रमांक 1 साठी पहा, किती वय 18 ते 25 वयापर्यंत तुम्ही 18 ते 25 वयापर्यंत फॉर्म भरू शकता पद क्रमांक 1 साठी. आणि पद क्रमांक 2 साठी 18 ते 27 वर्ष वय आहे आणि OBC वाल्यांना 3 वर्ष सूट आहे. प्लस 3 केलं तर 27 आणि 3 किती 30 वर्ष वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता OBC वाले. SC ST वाल्यांना 5 वर्ष सूट आहे. तरी 27 प्लस केलं तर 32 वर्षापर्यंत SC ST वाले फॉर्म भरू शकता. आता इथं खाली शारीरिक पात्रता काय आहे. शारीरिक पात्रता इथं पहा. शारीरिक पात्रता इथं विभाग दिलेला आहे. इथं उंची, छाती आणि इथं वजन दिलेलं आहे. पश्चिम हिमालयी प्रदेशसाठी 158 सेंटीमीटर उंची पाहिजे. सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. छाती 75 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर प्लस म्हणजे 80 सेंटीमीटर फुगवून पाहिजे. वजन 47.5 किलोग्रॅम तुमचं वजन पाहिजे. पूर्वी हिमालय प्रदेशसाठी 152 हाईट उंची आणि छाती 75 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर फुगून न फुगवता 75. वजन 47.5. पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 सेंटीमीटर उंची 76 सेंटीमीटर छाती प्लस 5 81 सेंटीमीटर फुगून 50 किलो वजन. पूर्व क्षेत्र 157 सेंटीमीटर उंची पाहिजे. 75 सेंटीमीटर छाती न फुगवता आणि फुगून 5 80 सेंटीमीटर छाती फुगून पाहिजे. 50 किलोग्राम वजन पाहिजे. मध्य क्षेत्रासाठी 157 सेंटीमीटर उंची 75 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर छाती आणि 5 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर फुगून 50 किलो वजन पाहिजे. दक्षिण क्षेत्रासाठी 157 सेंटीमीटर उंची 75 सेंटीमीटर छाती फुगून 5 सेंटीमीटर म्हणजे 80 सेंटीमीटर छाती फुगून आणि उंची 50 किलो ते वजन 50 किलोग्रॅम वजन पाहिजे. गोरखास भारतीय यांना 152 सेंटीमीटर उंची 75 सेंटीमीटर छाती न फुगवता फुगून 5 सेंटीमीटर म्हणजे 80 सेंटीमीटर फुगून आणि वजन 47.5 किलोग्रॅम वजन पाहिजे. ओके. आता खाली नोकरी ठिकाण. नोकरी ठिकाणे संपूर्ण भारत आहे. भारतामध्ये कुठे तुम्हाला इथं जॉब दिला जाऊ शकतो. फी जी आहे जनरल OBC EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये फी आहे आणि SC ST यांना फी नाही. SC ST वाल्यांना फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे हा ऑफलाईन फॉर्म आहेत. ऑफलाईन फॉर्म असतात. हे ऑफलाईन फॉर्म आहेत. तुम्हाला याची प्रिंट काढून फॉर्म भरून हस्तलिखित फॉर्म भरून तुम्हाला तो पोस्टाने पाठवावा लागणार आहे किंवा तिथं जाऊन तुम्हाला द्यावा लागणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे. पाहिजे कमांडंट ग्रिप सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 हे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. त्यांनी अर्ज कुठं पाठवायचा तो. खाली आता अर्ज पोहोचण्याची जी शेवटची तारीख आहे 23 मे 2022च्या आत तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे. ओके. 23 मे 2022 ही शेवटची तारीख आहे. आता आपण त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहूया. ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये हीच माहिती असते. शैक्षणिक पात्रता त्याची सगळं माहिती त्याच्यामध्ये असते, पण थोडी आपण डिटेलमध्ये त्याची माहिती पाहूया. तर मित्रांनो, ही BROची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. BROची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. हे त्याचे फॉर्म आहे. पहा, फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी त्याची प्रिंट काढून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन ते मी तुम्हाला सांगणारच आहे.
मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे ऑफलाईन, त्याचा व्हिडिओ आपण नंतर बनवूच. तर मित्रांनो, मी तर मेन जे इंस्ट्रक्शन आहेत मी तुम्हाला सांगतो. इथं पहा, जनरल इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. ओनली मेल कॅन्डिडेट्स नीड टू अप्लाय. फक्त मेल कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकतात. फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे मुली अप्लाय करू शकत नाहीत. फक्त मेल कॅन्डिडेटसाठी, मुलांसाठीच हे फॉर्म आहेत. सेंटर ऑफ फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट, ट्रेड अँड रिटन टेस्ट, ऑल टेस्ट कंडक्टेड ॲट ग्रेप सेंटर, दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे. सर्व या फिजिकल टेस्ट ज्या आहेत तिथं दिघी कॅम्प, पुणे, आळंदी रोड, पुणे इथे होणार आहेत. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, आपण ते पाहिलेलं आहे एज रिलॅक्सेशन. आता ॲप्लिकेशन फी जी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे आणि एकदा ऑनलाईन भरली तर तुम्हाला नॉन रिफंडेबल परत भेटणार नाही आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला फॉर्मसोबत जोडायची आहे. हाऊ टू अप्लाय, हे पहा, हाऊ टू अप्लाय. ॲप्लिकेशन विल बी फिल्ड ऑफ इंग्लिश अँड हिंदी. फक्त तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीतूनच फॉर्म भरायचा आहे आणि पाठवायचा आहे. मराठीतून फॉर्म भरायचा नाही, हिंदी किंवा इंग्लिशमधूनच फॉर्म भरायचा आहे. आता इथं पहा, तुम्हाला फॉर्मसोबत ज्या कॉपी जोडायच्या आहेत, कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स ऑफ प्रूफ रेसिडेन्स, तुमचा म्हणजे तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स वगैरे पाठवू शकता. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट, तिथे तुम्हाला कॉपी जोडून द्यायच्या आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स किंवा मतदान कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स तुम्ही देऊ शकता. कास्ट सर्टिफिकेट, ओबीसी असाल तर सेंट्रलचं ओबीसीचा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडून द्यायचं आहे. प्रूफ ऑफ EWS स्टेटस, ETC, एवढं तुम्हाला कॉपी जोडून द्यायच्या आहेत. शुल बी इन्क्लूड विथ ॲप्लिकेशन फॉर्म, ऑल टेन्सिल कॉपीज द अटेस्टेड. म्हणजे तुम्हाला सर्व कॉपी ज्या आहेत तुम्ही जोडून देणार आहात त्या अटेस्टेड पाहिजेत. गॅजेटेड ऑफिसर ऑर सेल्फ अटेस्टेड. तुम्ही सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही मारून प्रत्येक कॉपीवर, झेरॉक्सवर तुम्हाला स्वतःची सही करायची आहे. किंवा तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या 10वी 12वीच्या कॉलेजमध्ये जाऊन सरांचा सही शिक्का, तुमच्या कॉलेजचा सही शिक्का तिथे घेऊ शकता. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः सेल्फ अटेस्टेड केलेलं चांगलं. सेल्फ अटेस्टेड करायचं, स्वतःचे झेरॉक्सवर स्वतःची सही करायची प्रत्येक झेरॉक्सवर. ओके. आता इथं पहा, फिजिकल हँडिकॅप्ड कॅन्डिडेट्स म्हणजे फिजिकल हँडिकॅप्ड कॅन्डिडेट्स आर नॉट बिंग रिक्वायर्ड फॉर पोस्ट. फिजिकल हँडिकॅप जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाही फॉर्म भरता येणार नाही. इथं इनव्हॅलिड ॲप्लिकेशन, तुमचं ॲप्लिकेशन कसं रिजेक्ट केलं जाऊ शकतं याचं पण इथे इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. इथं पहा, पहिली इंस्ट्रक्शन आहे, इनकम्प्लीट ऑर इलिजिबल अँड नॉट सबमिटेड ऑफ प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट. तुम्ही जो फॉर्म दिलेला आहे त्याची व्यवस्थित भरला नाही तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्टेड केले जाऊ शकतं. किंवा फॉर्मवर साईन केली नाही किंवा अपडेट पूर्ण तुम्ही तुमचे झेरॉक्स वगैरे जोडून दिले नाहीत. विदाऊट फोटोग्राफ, तुम्ही तुमचा फोटोग्राफ चिटकवला नाही तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. परत विदाऊट प्रॉपर सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट इन रिस्पेक्ट ऑफ SC ST OBC. तुम्ही कास्ट OBCचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट जोडणं अनिवार्य आहे. अंडर एज ओव्हर एज्ड म्हणजे तुम्ही तुमचं वय संपलेलं असलं तरी फॉर्म भरला तर तुमचं रिजेक्टेड होऊ शकतं. आता खाली नॉट प्रोसेसिंग इन एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बसत नसाल तरी तुमचं हे रिजेक्ट होऊ शकतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट रिकग्नाइज्ड, ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन तारीख संपल्यानंतर गेलं तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. ॲप्लिकेशन विदाऊट प्रिस्क्राइब्ड फी म्हणजे तुम्ही फी न भरता 50 रुपये जी OBC ओपनवाल्यांसाठी जी फी आहे 50 रुपये तुम्ही ती पे केली नाही तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होणार आहे. एनी अदर इरेग्युलेटी लाईक मल्टिलेटेड ऑर डॅमेज्ड ॲप्लिकेशन म्हणजे डॅमेज व्यवस्थित तुम्हाला फोल्ड करून ते पोस्टाने पाठवायचे आहेत. पूर्ण डॅमेज झालेलं असलं, चुरगळलेलं वगैरे असलं तर तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. आता खाली अटेस्टेड सेल्फ म्हणजे तुम्ही सेल्फ अटेस्टेड केलं नाही, साईन केलं नाही किंवा तुमच्या कॉलेजचा सही शिक्का दिला नाही तर तुमचंही ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर द सेम पोस्ट, तुम्ही सेम पोस्टसाठी मल्टिपल म्हणजे 2-4 ॲप्लिकेशन पाठवले तर तरी पण तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. कोणतंच तुम्हाला फॉर्म म्हणजे 4 ॲप्लिकेशन पाठवले तर तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतात. त्यामुळे एकच पदासाठी एकच फॉर्म पाठवा. आता इथं डॉक्युमेंट प्रोसेस आहे, रिपोर्टिंग फॉर रिक्वायरमेंट प्रोसेस. तुम्हाला जेव्हा कॉल लेटर पाठवलं जाईल एक्झामसाठी, रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर फिजिकल होणार आहेत तर त्यावेळेस तुमचं कॉल लेटर पाठवलेलं, आधार कार्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट याच्या पूर्ण ओरिजिनल तुम्हाला प्रती न्यायच्या आहेत. ओरिजिनल न्यायच्या आहेत तुम्हाला जेव्हा कॉल लेटर पाठवलं जाईल तेव्हा. आता रिक्वायरमेंट प्रोसेस जी आहे ती तुमचं आधी रिटर्न टेस्ट होणार आहे, रिटर्न टेस्ट त्याच्यानंतर फिजिकल होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे मेडिकल होऊन तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल. द डेट ऑफ रिटर्न टेस्ट, फिजिकल एफिशिएंसी टेस्ट अँड प्रॅक्टिकल टेस्ट, ट्रेड टेस्ट विल बी डिसाइडेड बाय कमांडंट ग्रेप सेंटर पुणे. हे फिजिकल टेस्ट, रिटर्न टेस्ट हे सर्व डिसिजन जे आहेत केव्हा घ्यायची ते पूर्ण अधिकारी ग्रेप सेंटर पुणे यांना आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या ऑल इन वन गणेश या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन नक्की ऑन करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की सर्वप्रथम नोटिफिकेशन येऊन जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.